तर कसं आपली सकाळचा रामराम का आता आपल्याला टाके काढायला जायचं दवाखान्यात, तर पहिले जेवण घेऊन करून घेऊन मग निघू आपण दवाखान्यात. कारण टाके काढायला तुम्ही बी कधी जाशाल तर पहिले निघा घरून पोटभर जेवण जा, जास्त लिमिटच्या वर बी जेवू नका, लिमिट मध्ये जेवा जेणेकरून तुम्हाला तिकडे चक्कर वगैरे येणार. मग काय मी मम्मी थांबून जातो वेटिंग लिस्ट मध्ये, मग आमचा नंबर आला मग आमचे टाके काढणं चालू. आणि याचे पडील पिन दिसू राहिले का सगळ्या माझ्या हातातल्या काढल्या बरं का यांनी काढले, याच्यानंतर यांना काहीतरी सोल्युशन लावलं यांनी हात. आपले जे स्टॅपलरचे पिन राहते तसेच हे पिन राहते, फक्त ते वेगळे मेटलचे राहते हे वेगळे मेटलचे राहते, जेणेकरून आपल्या शरीर गंजत. टाके काढताना तर पुरे सारे जमान्याची भी वाटत होतो, एक ती नर्स बोलती डेंजर. त्याला म्हणलं होतं मी परवा दिवशी पडलो होतो, ती म्हणे की बोटल टीटीचे इंजेक्शन घ्यावं लागेल त्या. आणि कुत्र्यानी का पाळाचा विचार होता, पण काय झालं लहानपणीपासून माझ्याकडे नव्हते, आता मोठं झाल्यावर मम्मी घ्यायचं म्हणलं नको आता नको. मग काय तिच्या कॉलेजची शिफ्ट चेंज झाली, आता तिच्या कॉलेज नाही का दुपार ते संध्याकाळी, मग आता चाललो मी तिला आणायला, चला मग घेऊन येऊ बाबा तिला. आणि घरामध्ये सण झोपेल होती पण तिला काढून टाकलं घराच्या बाहेर, नाही तर कसं मला यायला वेळ लागली ट्रेन ती झोपून. आणि हे का आपल्या छत्रपती संभाजीनगरची नाही का सगळ्यात भारी एकदम VIP लोकेशन जे आहे क्रांती चौक, जिथे विराजमान आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज नाही का रात्रीच्या टायमाला कडक लुक येतो बरं का. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की